नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत BAMS इन मध्य प्रदेश। तर मध्य प्रदेशमध्ये BAMSला ॲडमिशन महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना भेटू शकते का? तर हो, महाराष्ट्रातले विद्यार्थी BAMSला ॲडमिशन मध्य प्रदेशमध्ये घेऊ शकता। तर यामध्ये मध्य प्रदेशमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस किती आहेत, प्रायव्हेट कॉलेजेस किती आहेत किंवा डीम कॉलेजेस आहेत का MP मध्ये, तर याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत पहिले। त्यानंतर कॉलेजेसच्या फीस कशा आहेत आणि कॉलेजेसचे अदर एक्सपेन्सेस किती असू शकता। तर हे आजच्या व्हिडिओचा महत्त्वाचा टॉपिक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं डिस्कशन आपण करणार आहोत तो म्हणजे MP मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी मिनिमम नीटमध्ये स्कोर किती हवा याबद्दलही आपण डिस्कस करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिलं आपण डिस्कशन करूया की नीटमध्ये स्कोर किती हवा। तर MP मध्ये BAMSला ॲडमिशन घेताना नीटचा स्कोर हा मिनिमम 150+ हवा। म्हणजे मिनिमम विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीमधून किंवा कोणतीही कॅटेगरी असो तर मिनिमम 150 स्कोर हा मिनिमम हवा BAMSसाठी। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, BAMSचे कॉलेजेस किती आहेत। MP मध्ये BAMSचे कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत 7, प्रायव्हेटचे कॉलेजेस आहेत 21। या टोटल या दोन्ही गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट मिळून एक साधारणतः 2000 ते 2100 BAMSच्या सीट्स ह्या मध्य प्रदेशमध्ये अवेलेबल आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणत्या कोट्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकतो, तर आपण फक्त प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपण BAMSच्या ॲडमिशन घेऊ शकतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट म्हणजे कॉलेजेसची फीज। कॉलेजेसची फीज जर म्हटलं तर मिनिमम 2 लाख रुपये ते मॅक्सिमम 3 लाख रुपये अशा प्रकारचे BAMSचे कॉलेज फीज आहेत मध्य प्रदेशमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी हे महाराष्ट्रामध्ये नंबर न लागल्यामुळे जवळच्या राज्यात म्हणजे जसं कर्नाटक झालं, मध्य प्रदेश झालं, त्यानंतर उत्तर प्रदेश झालं, या राज्यांमध्ये जाऊन आणि आपलं MBBSचं शिक्षण आहे ते पूर्ण करत आहेत। तर तसेच हा मध्य प्रदेश हा एक चांगला ऑप्शन आहे BAMSच्या ॲडमिशनसाठी। आपण अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी किंवा नेक्स्ट व्हिडिओ जी आहे आमची ती आहे कर्नाटकाबद्दल। कर्नाटकामध्ये फीस कशी असते, कॉलेजेसचा कट ऑफ किती जातो, त्यानंतर कॉलेजेसला मिनिमम नीट स्कोर किती हवा याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि नेक्स्ट व्हिडिओ हा कर्नाटकामध्ये BAMSचे ॲडमिशन कशा प्रकारे आपण करू शकतो याबद्दल आपण करणार आहोत। थँक्यू।